नमस्कार, जय भवानी, जय शिवराय. बऱ्याच शेतकऱ्यांना, सातबारा धारकांना सरकारमार्फत, राज्य सरकारमार्फत मिळणारा अनुदानित ट्रॅक्टर घ्यायचा असतो. अर्थात शासनाची सबसिडी त्यांना त्या यंत्रावर घ्यायची असते, ट्रॅक्टरवर घ्यायची असते. तर ही जी काही प्रोसेस ॲप्लिकेशनची चालते ती MahaDBT maharashtra.gov.in या वेबसाईटवर चालते. या वेबसाईटमधूनच तुम्ही कोणत्याही यंत्रासाठी अप्लाय करू शकता. तर असंच आज आपण ट्रॅक्टर या यंत्रासाठी ऑनलाईन करण्याची कशी प्रोसेस आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. त्यासाठी आता थेट आपण या MahaDBT maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊ. तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे की फार्मर आय डी कसा काढायचा. तो फार्मर आय डी या वेबसाईटमध्ये आपण डायरेक्ट टाकून घेऊ. त्यानंतर आपला एक OTP जनरेट होईल आणि समोरची प्रोसेस तुम्ही बघूनच घ्या. आता ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आपण आलेला MahaDBT maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्जदार येथे लॉग इन करावर क्लिक करून आपण वैयक्तिक शेतकरी त्याचा शेतकरी आय डी आपण एंटर करायचा आहे. याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे शेतकरी आय डी कसा काढायचा. आता OTPची प्रोसेस सुरू आहे. तुमच्या फार्मर आय डी ज्या नंबरवर तुम्ही रजिस्टर केला आहे त्याच्यावर तुमचा एक OTP जाईल. तो रजिस्टर मोबाईल नंबर चालू असणं आवश्यक आहे. थोडा वेळ लागते, थोडी साईड स्लो असल्यामुळं. ही सर्व जी प्रोसेस आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता. आता हा OTP आलेला आहे आपल्या मोबाईलवर. तो OTP त्या संबंधित शेतकऱ्यानं या कॉलममध्ये टाकून घ्यायचा आहे मोकळ्या जागेवर. त्याचा कालावधी साधारणतः 2 मिनिटाचा असतो. त्यामुळं जितक्या लवकर तुम्हाला OTP टाकता येईल तेवढ्या लवकर आपल्याला तो OTP टाकून घ्यायचा आहे. OTP आलेला आहे आपल्या मोबाईलवर. तो OTP आपण इथं या एंटर केलेला आहे. एंटर केल्यानंतर प्रोसेसिंग होईल. आणि असं एक समोर आपला तयार होईल इंटरफेस. त्याच्यामध्ये वैयक्तिक शेतकऱ्याची माहिती, घटकासाठी अर्ज, जमिनीचा तपशील, पीक तपशील ह्या ज्या काही सर्व माहित्या आहेत त्या माहित्या सर्व याच्यामध्ये आपल्याला दिसतील. आता ही प्रोफाईल जी आहे ती 50% पूर्ण झालेली आहे. आपल्याला ही 100% पूर्ण करायची आहे. त्यासाठी आपल्याला दुसऱ्या कॉलमवर क्लिक करून जात, श्रेणी व अपंगत्व आणि अपंगत्व याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि आपली जर SC ST असेल तर ते सिलेक्ट करायचे, अथवा जनरल. OBC आणि जनरल एकच आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचं अपंगत्व असलं तर यस करायचं आहे. त्यानंतर त्याचं सर्टिफिकेट जर असेल तर सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. नंतर आपल्याला ते सेव्ह झाल्यानंतर आपल्याला कोणत्या घटकासाठी अर्ज करायचा आहे, यांत्रिकीकरणासाठी, सिंचन साधने व सुविधेसाठी, बी बियाणासाठी आणि ज्या फलोत्पादनाच्या शेती आधारित ज्या काही योजना आहेत त्याच्यासाठी अप्लाय करायचं आहे. ह्या सर्व ऑप्शन आहेत. आपल्याला ट्रॅक्टरसाठी करायचं आहे म्हणून आपण कृषी यांत्रिकीकरण घेऊ. त्यामधलं मुख्य घटक तपशील सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला 4 व्हील पाहिजे, 2 व्हील पाहिजे, ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. याच्यामध्ये तर आपल्याला साधा पाहिजे 2WD. HP किती पाहिजे, मोठा पाहिजे, लहान पाहिजे, याच्यामध्ये 2-3 ऑप्शन, 4 ऑप्शन दिलेले आहेत. लहान जर पाहिजे असेल तर 20 ते 40 घ्यायचं आहे, मोठा जर पाहिजे 40 ते 50 घ्यायचं आहे. सेव्ह करायचं. हे सेव्ह झालं की असा इंटरफेस येतो. खाली आपल्याला दिसेल की हा फॉर्म आपला सेव्ह झालेला आहे, ड्राफ्ट झालेला आहे तो एक प्रकारे. पण याला कंटिन्यू करण्यासाठी आपल्याला घटकासाठी अर्ज करा याच्यावर पुन्हा यायचं आहे. अर्ज सादर करा याच्यामध्ये जे ॲरो दिसतो हँडचा त्यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्यावर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येते. आपण निवडलेल्या बाबी
त्यावर पहावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेमेंट करायचं आपल्याला. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर असं येईल. त्याचं चलन आहे 23 रुपये. त्यानंतर आपल्याला डेबिट कार्ड पेमेंट डिटेल्स येईल. प्रोसीड फॉर पेमेंट करायचं आहे आपल्याला. ते केल्यानंतर आपल्यासमोर असे 4 ते 5 ऑप्शन्स येतील. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॅलेट्स, UPI QR. तर आपल्याला QR घ्यायचा आहे, कारण आपण सर्वांना माहीत असतो QR कसं पेमेंट करायचं आहे. तो QR जनरेट झाल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलमधून गुगल पे, फोनपे जे काही ॲप असेल आपल्यामधून त्याच्यावर पेमेंट करायचं आहे. पेमेंट केलं की असं एक इंटरफेस येईल. पेमेंट थँक्स, पेमेंट रिसिप्ट आलेली आहे आपल्यासमोर. सक्सेसचा मेसेज आलेला आहे आपल्याला. तो मेसेज आलेला आहे म्हणजे आपला ॲप्लिकेशन सक्सेस झालेला आहे. आता हे पाहण्यासाठी आपल्याला लागू घटक, छाननी अंतर्गत अर्ज, निधीचे विवरण, नाकारलेले, रद्द केलेले, पेमेंट प्रलंबित, हे जे काही आहे ते सर्व याच्यामध्ये दिसतं. तर आपण जे अर्ज अप्लाय केलेले आहेत ते लागू केलेले घटक यामध्ये आपल्याला दिसतात. आपण त्यावर क्लिक केलं की अर्ज क्रमांक, गाव, तालुका हे सर्व आपल्याला दिसतं. आणि त्याची जी रिसिप्ट आहे, पावतीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याची पावती काढून आपल्या जवळ ठेवायची आहे किंवा मग कस्टमरला द्यायची आहे. त्याची प्रिंट काढून घ्यायची. तर हा आपला संपूर्ण अर्ज आता फिलअप झालेला आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला वाट याची बघायची आहे की आपला नंबर केव्हा लागेल. तर ही सर्व प्रोसेस तुम्ही बघितलेली. असंच तुम्ही अर्ज रोटावेटर, कल्टिवेटर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, कापणी यंत्र या सर्व अवजारांसाठी करू शकता. तर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. आणि तुम्हालाही जर काही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या सर्व योजनांचा लाभ तुम्ही या पोर्टलमार्फत अनुदान तत्त्वावर घेऊ शकता.